हे जग तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे, भगवान बुद्ध आम्हाला सांगतात. नमस्कार, शब्दधन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या विविध टेक्निक आपण पाहतोय. लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यामध्ये लॉ ऑफ व्हायब्रेशन आणि लॉ ऑफ ॲक्शन येतो. म्हणजे आपले विचार वस्तू बनतात. कायम सकारात्मक राहण्यासाठी आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वेगळ्या प्रकारच्या टेक्निक आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची जबरदस्त टेक्निक, आणि या टेक्निकचं नाव आहे मिरर टेक्निक. म्हणजे पहा की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो की आपण विचार कशा पद्धतीनं करतोय, आणि विचाराच्या माध्यमातून आपण आपल्या तरंग, ज्याला आपण विचारांचे तरंग असं म्हटलं जातात, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं, ते कायम सकारात्मक आपण राहतोय का, कायम सकारात्मक आपण बोलतोय का, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वेगळ्या प्रकारच्या टेक्निक आहेत आणि या टेक्निक वापरून आपण आपलं जीवन बदलू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज आपण ही गोष्ट करतो आणि अतिशय सोपी असणारी ही टेक्निक आहे की यामध्ये आपण दररोज सकाळी आरशासमोर उभा राहत असतो. आपण आरशासमोर आपलं प्रतिबिंब पाहत असतो आणि ज्यावेळेला आपण आरशासमोर उभा राहतो त्यावेळेला आपला चेहरा आपल्याला पाहायला मिळत असतो. आपले डोळे आपण पाहतो, आपण कसे दिसतो हे आपल्याला आरशामध्ये आपण पाहत असतो. परंतु आपल्याला असण्यासाठी सुद्धा काम करणं हे खूप गरजेचं असतं, आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची असणारी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी टेक्निक आहे की ज्याला आपण मिरर टेक्निक असं म्हटलं जातं. या टेक्निकच्या माध्यमातून आपल्याला नेमकं करायचं काय आहे, तर ज्यावेळेला आपण सकाळच्या वेळेला, ज्यावेळेला तुमच्या सगळ्या गोष्टी उरकतील त्यावेळेला तुम्हाला अतिशय फ्रेश वातावरणामध्ये आरशासमोर उभं राहायचं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण आरशासमोर उभा राहतो त्यावेळेला अतिशय शांत पद्धतीनं आपल्याला आरशासमोर उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर एक खोल श्वास घ्यायचा आहे. हा खोल श्वास घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं लक्ष पूर्ण तुमच्या चेहऱ्यावरती जो आरसा आहे त्या आरशामध्ये तुम्हाला पाहायचा आहे. तो आरसा पूर्ण एक उभा मोठा आरसा असू शकतो किंवा हाफ आरशामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा चेहरा जो आहे तो त्या ठिकाणी पाहू शकता. ज्यावेळेला चेहरा तुम्ही पाहता आणि स्वतःकडे पाहता त्यावेळेला स्वतःमधला तुम्ही शोधायला लागता. म्हणजे तुझं आहे तुझं पाशी. अनेक संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला स्वतःला शोधण्याची, स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःच्या क्षमता शोधण्याची ही जबरदस्त टेक्निक म्हणजे मिरर टेक्निक आहे. ज्यावेळेला तुम्ही शांतपणे आरशासमोर उभा राहता, खोल श्वास घेता आणि ज्यावेळेला डोळ्यात डोळं घालून तुम्ही स्वतःकडे पाहता, स्वतःचं निरीक्षण करता, त्यावेळेला जगातला सगळ्यात श्रीमंत, जगातला सगळ्यात एक्सपर्ट पर्सन म्हणून तुम्ही स्वतःशी संवाद साधायला लागता. तुम्ही जग बदलणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहात का? जर तुम्ही जग बदलणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असाल तर आरशासमोर उभा राहा. तुम्हाला जग बदलणारा व्यक्ती सापडेल आणि तो तुम्ही आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आपल्याला आरशासमोर उभं राहायचंय आणि आरशासमोर उभं राहिल्यानंतर स्वतःचं निरीक्षण आपल्याला करायचंय. हे निरीक्षण करत असताना थोड्या वेळ थांबून आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काय हवं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात. त्या इच्छा जी आपण यादी करतो, त्या इच्छा आपण त्या ठिकाणी लिहून काढतो, ज्याला आपण गोल असं म्हटलं जातं, ज्याला आपण ध्येय असं म्हटलं जातं. तुमच्या जीवनाकडून तुम्हाला नेमकं काय हवं आहे, जे तुम्ही लिहिलेलं आहे, ज्याचा तुम्ही विचार करता, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये साकार होतात. म्हणजे लेखिका रोंडा बर्न या द सिक्रेट या पुस्तकामध्ये लिहितात की तुमचे विचार वस्तू बनतात. म्हणजे आपले जर विचार वस्तू बनत असतील तर त्यासाठी आपल्याला काम करणं हे खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठीच ही मिरर टेक्निक जी आहे ती आपल्याला वापरायची आहे. ह्या आरशासमोर उभं राहून आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे. म्हणजे पहा की ज्यावेळेला आपण स्वतःशी संवाद साधतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःशी बोलत असतो. आपल्या स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो की मी कोण आहे, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे क्षमता काय आहेत, मला हे जीवन का मिळालेलं आहे, माझ्याकडे असणाऱ्या क्षमता नेमक्या कोणत्या आहेत. मार्क टेन नावाचा एक विचारवंत आहे, तो असं म्हणतो की तुमच्या आयुष्यातील 2 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात. पहिला दिवस तुमचा जन्म झाला तो दिवस, आणि दुसरा दिवस तुम्ही इथं जन्माला का आला, तुमच्या जीवनाचं व्हाय काय आहे, हे ज्यावेळेला आपण शोधतो, तो शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तो दिवस आपल्या जीवनातला एक विलक्षण दिवस असतो. म्हणून आपल्या सकाळची सुरुवात करत असताना ज्यावेळेला आपण आरशासमोर उभा राहतो त्यावेळेला ही मिरर टेक्निक आपण वापरू शकतो.
आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक टेक्निक आहे की ज्याला आपण अफर्मेशन असं म्हटलं जातं, ज्याला आपण स्वयंसूचना असं म्हटलं जातं. तर त्या स्वयंसूचना आपल्याला स्वतःला द्यायच्यात. ह्या स्वयंसूचना देत असताना आरशासमोर तुम्ही उभा आहात आणि त्यावेळेला तुम्हाला शांतपणे स्वतःला सूचना द्यायच्या आहेत. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. मी परमेश्वराचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की या परमेश्वरानं मला माणसाचा जन्म दिलेला आहे. एकदा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. ग्रॅटिट्यूड ही खूप मोठी लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक आहे. द मॅजिक नावाच्या पुस्तकामध्ये रोंडा बर्न आपल्याला ग्रॅटिट्यूडच्या वेगळ्या प्रकारच्या टेक्निक आपल्याला सांगतात. मग ज्यावेळेला तुम्ही आरशासमोर उभा राहता त्यावेळेला स्वतःला अफर्मेशन द्यायला सुरुवात करायचं आहे की मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. आनंद हा जीवनाचा उद्देश असतो. म्हणजे एखादा डॉक्टर होतो, एखादा वकील होतो, एखादा इंजिनियर होतो. जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे तर तुम्ही आनंदी असलं पाहिजे. म्हणजे तैसा वागविलासी विस्तारू गीतार्थास विश्वंभरू आनंदाचे आभारू मांडू जगा. मला या जगाला आनंद द्यायचा आहे म्हणून मी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये असणारी ही ओवी सुद्धा आम्हाला सांगते की तुम्ही आनंदी असलं पाहिजे. मग पहिलं अफर्मेशन तुम्हाला स्वतःला द्यायचंय की मी अत्यंत आनंदीने आभारी आहे. मी निसर्गाचा महान चमत्कार आहे. परमेश्वरानं आपल्याला माणूस म्हणून जन्म दिला. या परमेश्वराचे आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. मी माझे मूल्य शेकडो पटीनं वाढवत आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. आजचा दिवस खूप सुंदर आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. मी खूप हुशार आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. मी दररोज व्यायाम करत आहे. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे की जे तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्हाला स्वतःला बोलायचं आहे. ते स्वतःशी संवाद साधायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही स्वतःशी बोलता आणि आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहून बोलता त्यावेळेला त्या भावना, त्या विचार तुमच्यामध्ये त्या ठिकाणी प्रतिबिंबित होत असतात. ते विचार तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला सांगताय, स्वतःशी संवाद साधता आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतःशी संवाद साधायला लागता त्यावेळेला लॉ ऑफ व्हायब्रेशन ज्याला आपण म्हटलं जातं, आकर्षणाच्या सिद्धांतामधली सगळ्यात महत्त्वाची बाब की ज्याला आपण लॉ ऑफ व्हायब्रेशन असं म्हटलं जातं, तो काम करायला लागतो. एक वेगळ्या प्रकारच्या विचार तुमच्या भोवती त्या ठिकाणी फिरायला लागतात आणि तुम्ही स्वतःला सांगत असता. समजा तुमची इच्छा असेल की तुम्हाला महिन्याला जे पैसे मिळवायचे तर ते तुम्ही स्वतःला सांगा. मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. मी दर महिना 5 लाख रुपये मिळवत आहे. अशी कल्पना करा की जी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे, तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे. तुम्ही त्यासाठी धन्यवाद व्यक्त करताय. त्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करताय. हा भाव ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेला मिरर टेक्निकच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये बदल घडायला सुरुवात होतो. ही जी टेक्निक आहे अतिशय सोपी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे. आरशासमोर उभा राहून तुम्हाला स्वतःला जे काही हवं आहे त्या अफर्मेशन ज्याला आपण स्वयंसूचना असं म्हटलं जातं त्या तुम्हाला स्वतःला द्यायच्यात. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे सातत्य. म्हणजे कुठलीही गोष्ट ज्यावेळेला तुम्ही सातत्यानं करता त्यावेळेला तुम्हाला त्याची सवय बनते आणि ते तुमचं जीवन बनतं. म्हणून ज्यावेळेला तुम्ही सातत्यानं ही गोष्ट तुम्ही कराल त्यावेळेला हळूहळू तुमच्या जीवनामध्ये बदल घडायला सुरुवात होतील. तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होतील आणि ही जी मिरर टेक्निक आहे ही मिरर टेक्निक वापरून लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी तुम्ही आकर्षित करू शकता. तुम्हाला स्वतःचं वजन कमी करायचं आहे. तुम्ही बोलू शकता मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. माझे वजन जे तुम्हाला पाहिजे आहे ते वजन तेवढं केजी आहे. हे स्वतःशी ज्यावेळेला तुम्ही बोलायला लागता, स्वतःशी संवाद साधायला लागता त्यावेळेला स्वतःमधले बदल त्या ठिकाणी घडवायला लागतात. म्हणजे माणसाचे जे मन असतात ज्यामध्ये बाह्यमन आणि अंतर्मन, अंतर्मनाशी संवाद साधत तुम्ही स्वतःला एका विलक्षण अशा जगामध्ये घेऊन जाता. स्वतःमध्ये बदल घडवता आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या पद्धतीनं लेखिका रोंडा बर्न यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे थिंक अँड ग्रो रिच नेपोलियन हिल यांनी सांगितलेला विचार तुमच्या जीवनामध्ये आणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल घडू शकता. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली एक जबरदस्त टेक्निक आहे. या टेक्निकचं नाव आहे मिरर टेक्निक. सिंपल आहे. आरशासमोर उभं राहायचंय आणि तुम्हाला स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहेत, स्वयंसूचना द्यायच्या आहेत आणि ह्या स्वयंसूचना देत असताना तुम्हाला शांत पद्धतीनं एक एक सूचना एक एक देत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला
बदल घडून आणायचे आहे. आणि हे जर बदल घडून आणायचे असतील तर तुमच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहे. मिरर टेक्निकची सवय जर तुम्ही लावली तर तुमचं जीवन नक्की बदलणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आजच्या टेक्निकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वेगळ्या प्रकारच्या टेक्निक आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.